पेटेत होतो तू थंड करी होतो. बुवा हीच तर मोठी कला ना की आपण किती बोला भया तुझा आवाजच बंद झालो, शापच बंद झालो, थंडच झालंस तू. माका वाटलेला काहीतरी आकर्षी 5 वर्षांनी माका वाटला काहीतरी, पण शाप म्हणजे तू शापच थंड झालं. बरं माकाच उलटा सांगता तू थंड गेलं म्हणून आणि काय तुका गरम करणार असो. आता शेलाव का काय म्हणजे एकदम अळणीच केल्या नो, शापच मळमळीत करून ठेवला ना. असो बुवा कसा होय ये बोनी छत्रपती शिवाजी महाराज चांगलं सांगितलं. शेरबीर मारलं भरपूर. या ठिकाणी सन्मानाने आमचे परममित्र अजय भोडबो या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. ब माफ करा काही दिसाक नाही बसलास काय हो. बोनी साईबाबांची पण भरपूर गाणी वाचलेली या ठिकाणी प्रयत्न करतो. प्रथमतः बोलांसाठी एक गाणं म्हणतो. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, रंग कधी दिसणार तुला, रंग कधी दिसणार तुला, लाजणाऱ्या फुलातला. हे वेड सोन्या मांडारी मांडारी, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या. मेरे तकदीर का आईना तुझसे ही ये मेरे हम सफर, रब से है ये गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उमर. तू जरी माझा किती वाईट विचार केलोस समजलं तरी मागा मनापासून वाटतं की तुका किती पासून मागासपासून काय काय बायकोचा माझा सांगता, तर मी कधी वाईट विचार करत नाही. कारण काय म्हणायला लागलो करून करून भागलो आणि आता देव पूजेक लागलो. खरं आहे बुवा. बुवान असं सांगितलं की वाल्या कोळी माणसं मारायचा त्याच्या डोक्यावरती एवढा पाप झाला, माणसं मारून मारून त्याच्या डोक्यावर एवढा पाप झाला, वरती त्याचा पाप लिवला गेला की आता ह्या व्हावाक लागला पाप तुझा, आता लिवायचा काय पुढे लिवायचा काय, पुढे लिवायचा काय म्हणून नारद मुनींका खाली पाठवल्यानी, नारद मुनींका खाली पाठवल्यानी आणि सांगितल्यानी ह्याच्यात काहीतरी मार्ग काढा. वाल्या कोळ्याच्या बाजू नारद मुनी गेले आणि वाल्या कोळ्याक सांगतात बाबा इतक्या तू ह्या पाप केलं, ह्या पापाचं कोण वाटेकरी हा काय जरा घराकडे जाऊन विचार. घराकडे गेलो आणि पहिलं झिला विचारलं, झिला झिला एवढं मी जा पाप केलं, पापाचं थोडस माझ्या वाटेकरी होतच काय रे तू. बाबा नू मी तुमका सांगलेलं नाही माणसं मारू, चला पुढे. बायकोकडे गेलो, वल्ल्यागुळी बायकोकडे गेलो आणि बायको सांगता तुझं गोळ वातामता इतक्या सोना तुझ्या गळ्यात घातलंय, सोन्या नाण्यात तुका मडवलं, ऐशो आरामामध्ये तुका जगवलं, ह्या माझा इतक्या डोक्याला पाप झाला, थोडासा तू पाप घेत काय.
बायको काय म्हणता, सौभाग्याचं लेणं म्हणून फुटको मनी जरी माझ्या गळ्यात घातलं असतं तरी आनंदाने स्वीकार केला असता. मी तुका सांगलेलं नाही, चल पुढे. पिताजीकडे गेलो. पिताजी, राजासारखं तुम्हाला ठेवलं, गोडधोड तुम्हाला खाऊ घातलं, थोडासा माझा पापाचा वाटा तुमच्या वाट्यामध्ये घेता का? बापूस म्हणता चटणी भाकरी घातलं तरी चाललं असता. मी तुका काय सांगलेले माणसा मारू. हो चल पुढे. परत नारायण मुनींकडे आले वाल्यकुळी आणि काय म्हणताय, माझा पापाचो धनिक कोण नाही, तुम्हीच मागा मार्ग दाखवा. नारद मुनी म्हणाले, याच्यातून तो काही एकच तारू शकता काय? राम नाम. जय माणसा मारता त्या झाडाखाली बसून ती कुराड बिराड बाजूक ठेव, समजलं? आणि आजपासून राम नाम म्हण. वाल्यकुळी म्हणाक लागले, ठीक आहे, आता पाप वाढलाच, आता काय बंदच करतोय. त्या झाडाच्या खाली बसले. नारद मुनी शिकवतात, म्हण राम, म्हण राम. वाल्यकुळी म्हणाक लागले, माणसा मारा मारा मेलं हे शब्द त्यांच्या कानावरती ना. वाल्यकुळी म्हणतात, मरा मरा आणि मरा मरा राम राम मरा मरा म्हणते एवढी नकळतपणे मुखातून कधी त्यांच्या राम नाम निघालं आणि रामायण होच्या आधी रामायण लिहून ठेवल्यानी वाल्याचे वाल्मिकी ऋषी झाले. सांगण्याचं तात्पर्य का, आता आमका अक्कल दाढीली आहे. पहिले आम्ही भरपूर काय काय केला, ती गोष्ट वेगळी होती. पण वो आता ही युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युट्यूबच्या माध्यमातून सगळे, तू पण सगळीकडे पोचतो, मी पण पोचते. म्हणून सांगतो की जिभेवरती ताबा पाहिजे. या कलियुगामध्ये कलीचो अवतारच असवा, कलीचो अवतार कलिकीचो देव आहे त्याचो अवतारच असवा, ज्याचो जिभेवरती आणि लिंगावरती ज्यांना ताबो ठेवल्या तोच या कलियुगामध्ये तो लक्षात ठेवा. त्यामुळे पहिलो जिभेर ताबो बोलत गेला, वावत गेला आणि शेवटला काय परिणाम झाला तो का दिसलो आता. त्यामुळे चांगलं सांगून पण बारी करू शकतो बुवा. तसं काय नाही, एकमेकांचे जोक सांगा, नॉनव्हेज सांगा, काय विषय आहे त्याच्यात. पहिला सांगितलं पण काहीतरी सुधारणा पण होईल ना त्याच्यामध्ये. असो, तुमची बुद्धी तुम्हाला लक लाभ हो अशी त्या देवाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुका ना झडणारीच बायको खाऊ काही, समजलं ना? तुझ्यासारख्या कांडापाच काढू काही मुगडो घेऊन, त्याशिवाय तू सुधारायचंच नाही. काय गुलाम सांगता. आणि कसं आहे बुवा, किती पण झाली तरी विषय कसा, मी काय कोणावरून डायरेक्ट सांगणार नाही. असो, एक 90 वाला एक माणूस होतो, तो की ना काय करी, संध्याकाळ 60-45 झाले काय त्यांना सुरुवात केल्या, सगळं देश बदलून टाकीन, सगळं देश बदलून टाकीन. हा वाटे कोणी यायचा नाही. म्हणजे का वाडीतल्या लोकांना समजायचा, ह्यो जर 1 किलोमीटरवर इलो त्या सगळ्यांनी दारा बंद करून घेतल्यानी, ह्या बदलीन त्या बदलीन. बायकोन त्याचो फक्त आवाज ऐकले काय म्हणाक लागले, हा कुंकू आलं, कुंकू आलं. तवस थोडं जवळ इलो, खाई गेलास गो. ह्या बदली त्या बदली. माका जर या गावचो सरपंच केल्यानी, माका जर या गावचो सरपंच केल्यानी तर सगळ्यांच्या घरावर टाकी बसन. टाकी येत नाही ती, गलास लावून पिवा, गलास लावून पिवा. माका जर या महाराष्ट्राचो मुख्यमंत्री केल्यानी टँकरने दारू गावात आणीन, टँकरने. माका जर या देशाचो पंतप्रधान केल्यानी तर काय काय करीन माकाच माहित नाही. तोच बायको म्हणा, आधी घरात यावा, पहिले भुतूर यावा, भाषणा तुमची धावा देत होय. घरात चल, घरात चल, गो माझ्या पुढे आवाज करायचो नाही. संध्याकाळी सकाळी जरी मी मांजूर असलं, सकाळी जरी मी माजूर असले तरी संध्याकाळी माझो टायगर होता. नाकार पाहिजे. बायको सांगा आता, बायकोची बायको
सकाळी तू मांजूर, संध्याकाळी टायगर जरी तू असलोस तरी लक्षात ठेव मी दुर्गा माता होय. तुझ्या पाठीवर बसल्याशिवाय रवायचं नाही. परत काय म्हणता? हा तू गप्राव जेवण केलं? हो. कसली भाजी? कदमीनी भाजी दिल्या ना? कदमी? अहो बाबांनो, ह्या बदलतात त्या बदलतात सगळ्या ठीक आहे. पहिले हातपाय धुवून यावा. गेलो बाटला जरा न्हाणी येत गेलो, हातपाय तुम्ही सगळे कपडे बिपडे काढले, परत बाहेर दिलो गो गेलं जेवण. मी ह्या बदलीन त्या बदलीन, घर बदलीन बंगलो करीन. अरे बाबा, ह्या बदलीन त्या बदलीन सगळं ठीक आहे, पण ती लुंगी समजा माझो परकर नेसलोच तो पहिलो बदल, मग हे देश बदल. सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण बंगला भुवनी सांगितलं की राम नाम हे शेवटला सत्य आहे, रामाशिवाय दुसरा काही सत्य नाही. आपण जरी किती करोडाचा बंगलो बांधलो, 1 करोडचा बंगलो, 1 करोडची रूम, 15 लाखाचा बुतूर टॉयलेट, WC किती? 5 लाखाचा WC पितळेचा, WC वेस्टर्न. आता कसा वेस्टर्न पद्धत दिलेली आहे, इंडियन पद्धत गायब झालेली आहे. तरी पण काय काय लोक काय करतले, वेस्टर्न जरी घरात बसलेला असला तरी त्याच्यावर इंडियन पद्धतीत बसणारा माणूस असता तो मराठी माणूस. आपलं मराठी माणूस काही पण बघा, आम्ही कसे ह्याच्यावर बसणार नाही, आमची पद्धत आम्ही सोडणार नाही. इंग्लिश असं ना त्याच्यावर पाय ठेवून बसणार, काय त्याच्या आपण आपली पातळी सोडायची नाही. सांगण्याचं तात्पर्य की आपण कितीतरी खर्च केला, कितीतरी पैसे कमावले, तरी पण शेवटची आपल्या आंघोळ ही खळ्यातच घातली जाता, लक्षात ठेवा. करोडाच्या बंगल्यात भुतून नेऊन बाथरूम मध्ये कोण नाव घालीत नाही, रेक्सोना डेटॉल साबण लावून कोण घालूचा नाही, खळ्यातच आंघोळ. आणि कसा शेवटला ही बाटली ही कोणाक सुटलेली नाही, जन्मा गेल्यानंतर दुधाची बाटली, थोडं वाईज मोठं झालो कॉलेजला जाऊ लागलो का बिअरची बाटली, त्याच्यापेक्षा वाईज मोठं झालो मित्रांची संगत लागली 30, 60, 90 क्वार्टर इली बियर पिता तो. हो, दारू नाही ती बियर पिता, ती दारू काय असता. हो, आवश्यक सांगतो आहे ती बियर, ती दारू ख हळूहळू बियर वर ना हळूहळू हळू गेलो क्वार्टरवर. आता क्वार्टर मारून 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 हॉस्पिटल मध्ये भरती, मग सलाईनची बाटली, सलाईनची बाटली लावल्यानंतर झाला मग हळूहळू सगळा फेल झाल्यावर मग रामनाम सत्य आहे, मग ठेवल्याने ह्याच्यावर सरणार राखेलची बाटली. आणि सगळा झाल्यानंतर घराकडे गेल्यानंतर गंगाजल शुद्धी करून. सांगण्याचं तात्पर्य की आपण कितीही पैसा कमावला, कितीही 7 लाख काशेची पुरी लंका सोन्याची, आणि आपल्या हातात जर 2 सोन्याचे अंगठे असले, बऱ्याचशा लोकांना सवय असता कसा मुंबईतून गावात जाणार इस्त्रीचे कपडे घालून. आता आपण हे मुंबईत कशा नव्हता आपल्याला माहिती आहे, कोण कोण एक ड्रेस 8 दिवस घालतात, धुईत पण नाही. पण गावात जाताना कडक इस्त्री, हो गणपतीत जाताना की ना इस्त्री कडक. आता मग काय म्हणतो आपली दिदरणा करतो, पण काय सत्य परिस्थिती ती सांगतो, इस्त्री कडक. माणसाचा कसा की माझ्याकडे किती पैसा दाखवण्याचा प्रयत्न करणार. हा, 2 अंगठे असले ना की भाजी घेऊ तर कोण गेलो भाजी घे, वांगी कशी दिलं, बटाटी कशी दिलं, वांगी कशी बटाटी कशी. भाजीवाली पण लई हुशार, तिनं सोन्याच्या जोडी घातल्या पायात, 25 रुपये किलो 30 रुपये किलो दोनवले, ती जोडी दाखवता पायातले, अंगठे दाखवता, भातवाडा भाजीवाडा. म्हणजे आपण दाखवायला बघतो 7 लाख काचेची पुरी लंका सोन्याची. रावण मेलं हुताने पडलो, रामाजवळ बोलवलंय, रामा जरा जवळ ये, रामा जरा जवळ ये, तुझ्यापेक्षा युक्तीने मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा धनाने मी श्रेष्ठ, तुझ्यापेक्षा बुद्धीने मी श्रेष्ठ. रावण साधारण माणूस नाही होतो. बोनी सांगितल्याने ना, रावण महान पंडित होता, सगळे वेदबीज सगळा पाठ होता, आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रावणा एवढा आईचा भक्त ह्या पृथ्वी तलावावर दुसरो झालो नाही. एक दिवशी त्याची रावणाची माता वाळूच्या शिवलिंगाची पूजा करत होती. रावणान मागल्या नानी
म्हणाक लागलो रावणाची तू माता आणि या वाळूच्या शिवलिंगाची पूजा करतो थांब म्हणाक लागलो तपश्चर्याक बसलो आणि शंभू महादेवाची आराधना केल्याने आणि शंभू महादेवांचा आत्मलिंग घेऊन येलो वरती तपश्चर्याक पण शंभू महादेव ते शंभू महादेव ते म्हणाक लागले ठीक आहे ह्या जर तू व्हायसून घरात नेत आगत पाताळात नेत आगत खाली ठेवायचा ना जर काय तू ठेवलंस तर थयत्ता त्याची प्राण प्रतिष्ठा होणार तेवढ्या म्हटल्यानंतर हंसरूपी उड्डाण करत करत रावण निघाला सगळ्या देवांचा प्रश्न पडलो करायचा काय ह्या जर शिवलिंग खाली गेला पाताळामध्ये तर दैत्यांका अजून बळ येताला त्यामुळे गणपती बाप्पाची आराधना केली सगळ्या देवानी बोलवून घेतलं आणि गणपती बाप्पा याच्यातून मार्ग दाखवा गणपती बाप्पा ते काय विद्येची देवता त्यांनी युक्ती लावल्याने आणि काय केल्याने गुराख्याचा रूप घेतल्याने आणि रावणच्या मार्गाने हंसरूपी उड्डाण करत होता त्याच्या खाली गेले आणि गुराख्याचा रूप गेलो ढोरा राखाक लागले ढोरा माहिती आहेत ना मालवणी ती ढोरा राखाक लागले आणि काय केल्याने असो हात केल्याने रावणाच्या पोटात कळ उठली लघुशंका झाली म्हणत लागलो आता ह्या खाली ठेवलं तर माझी तपश्चर्या फुकट गेली आईला दिलेला शब्द फुकट जाणार करू काय खाली बघल्यानंतर ते गुराखी दिसला गणपती बाप्पा खाली आले मला ए मुला इकडे मी म्हणाक लागले 2 मिनिटात येतोय तवसर ह्या तू जरा हातात घेऊन उभं राहू गणपती बाप्पा म्हणाक लागले ठीक आहे मी हातात घेईन माका संध्याकाळची वेळ झाली घरात जाऊची वेळ झालेला 3 महिन्याच्या आधी जर नाही इलच हाईल हे जागेवर ठेवून वाटेक लागणार अरे 2 मिनिटात दिले गणपती बाप्पाच्या हातामध्ये ते शिवलिंग दिलं आणि रावण गेलो तकडे आडोशाक 1 मिनिट 2 मिनिट अर्धो तास 1 तास झालो तरी काय त्याचा आठना समुद्र तयार झालो खारट किती असता समजलं समुद्राचं पाणी महासागर तयार झाला तरी पण आठना शेवटला गणपती बाप्पाने आपलं काम केलं काय केलं ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी शिवलिंग ठेवून घेतलं ठेवून दिल्यानंतर त्याच्यातून प्रकाश निर्माण झाला आणि त्या ठिकाणी त्या शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा झाली रावण परत त्या ठिकाणी आला पुरा गायब गणपती बाप्पाने आपला काम केलं आणि गेलो कैलासावरती गुराखी गायब अरे गेलो खोय रावण होता त्यांना काय केलं धरले शिवलिंगाने उपटून मानलं नव्हतं कुपळून काढतलंय कुपळून काढतलंय त्याबरोबर ओढून त्याचा आकार गाईच्या कानासारखं केलाय गाईच्या कानासारखं असो त्याचा आकार झालो शिवलिंगाचो आणि ते शिवलिंग आपण गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झालं आणि आम्ही महाबळेश्वरला जाऊन त्याचं आपण दर्शन घेतो अशी ती काही काय 7 लक्ष काशीची पुरी लंका सोन्याची मेलो रावण होतानी पडा रामांजवळ बोलवल्यात आणि म्हणता तुझ्यापेक्षा धनाने मी श्रेष्ठ बुद्धीने मी श्रेष्ठ तरी माझा अंत झाला तुझा विजय झाला राम काय म्हणाक लागलो सगळं म्हणाक लागलो बरोबर पण ज्याच्या जवळ त्यांनी भाव जवळ ठेवल्या सक्को भाव जवळ ठेवल्या देव जातास काय येवल तसं काय काय सांगते मी इल्यावर मग बघूया हा जवळ भाव जवळ ठेवल्या त्याचो कधी पराजय होणार नाही त्यामुळे सख्या भावाक कधी आपण दुरावताना वेगळेचार कधी करायचो नाही लक्षात ठेवा कसं काय पण असं ना हॉस्पिटल मध्ये आजारी पडल्यानंतर पहिलो चपाती आणि भाजी घेऊन येणारा सक्को भाव असता 1-2 गाणी म्हणूया आणि मेरे तकदीर का आईना तुझसे ही मेरे हम सबर रब से है ये गुजारिश मेरी तुझको लग जाए मेरी उम्र जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार मेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं मेरी उम्मीद तेरा इंतजार करते हैं सनम हम
प्रसाद चाळ कुडाळ यांच्याकडून माझ्यासाठी 50 रुपयाचं भोंगूळ पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. हर घर में एक ही नाम गूंजेगा मेरे भारत का, मेरे भारत का, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय श्री मेरे भारत का, मेरे भारत का हम हिंदू हैं गब्बर से, हम हिंदू हैं गब्बर से, राम ने जन्म लिया है वहाँ मंदिर वही बनाएंगे. राम नाम का लेके प्याला हो, राम नाम का लेके प्याला उनमें डोलेंगे. मेरे भारत का जय जय श्री राम बोलेगा. या ठिकाणी काय नाव आहे धर्मेंद्र चव्हाण साहेब यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण वावरतो. कोणी मगाशी सांगितल्याने पहिल्यांदाच जोक सांगल्याने काय प्रियसीचो जोक सांगल्याने प्रियसीचो काय म्हणाक लागले पप्पी घेता आणि 100ची नोट गायब करता. आता कसा फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डे दिवस झालो त्यामुळे त्याका तो लय आठवता, त्याका बहुतेक ब्रेकअप झालेला दिसता, बाकी काही विषय नाही. तर आपण दिल्लीला जातो आणि ताजमहाल बघतो प्रेमाचं प्रतीक म्हणून. दिल्लीला जातो आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून ताजमहाल आपल्या प्रेयसीला दाखवतो. पण आपल्यासाठी तर फक्त थडग्या, लक्षात ठेवा थडग्या. असं परत कोण थडग्या बांधता नाही, असा परत ताजमहाल होता नाही म्हणून बांधणाऱ्या कारागिरांचे हात तोडून टाकले. बघा काय केलं. मी काय म्हणतोय, ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. ताजमहाल कोणी पण बांधू शकतो, बांधणाऱ्याचे हात कोणी पण छाटू शकतो. पण प्रत्यक्ष पाण्यावर तरंगणारा जो सिंधुदुर्ग बांधतो त्याला मी छत्रपती म्हणून मानतो, त्याला मी छत्रपती म्हणून मानतो, त्याला मी छत्रपती म्हणून मानतो. भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल, भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल, मनगटामध्ये प्रेयसीचा हात नसेल, भले 14 तारीखला आमच्या हातामध्ये गुलाब नसेल, मनगटामध्ये प्रेयसीचा हात नसेल, पण शिवजयंतीला मुखामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नाव आणि खांद्यावरती भगवा हा कायम असेल, हा कायम असेल, हा कायम असेल. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं जायच्या थय काही गेलो जेवण झाला की नाही बघा, आळा मारता तो नाही तर घोटीये खायत.
लय घोटिया खाऊ नको, जाग्यारी आहे, मांडारी आहे. माझ्या राजाचं, माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा गेले मला पिवळे किल्ल्यावर. एकच राजा गेले मला पिवळे किल्ल्यावर. माझ्या राजाचं, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. मगाशी काय सांगले